नमस्कार. नमस्ते. आज आपल्याबरोबर फारच इंटरेस्टिंग पाहुणे आहेत. आजचा आपला नो हेड पॉडकास्टचा 15वा एपिसोड मराठीमध्ये. विजयजींचं काम आपण अर्थात त्यांच्याकडनं ऐकूनच घेऊ. तुम्हाला मी एक ब्रीफ कल्पना देईन, पण मेन म्हणजे त्यांच्या तोंडूनच ऐकल्यावर आपल्याला जास्त मजा येईल त्याची. बट बिफोर दॅट सर्टन पॉइंट्स आय वुड लाईक टू मेक. जसं की ही जी माध्यमं आहेत ना सध्या, म्हणजे मेन स्ट्रीम मीडिया ज्याला आपण म्हणतो, जे टेलिव्हिजन म्हणा किंवा आपलं वर्तमानपत्र वगैरे, यातून जो प्रोपागंडा केला जातो आणि एक विशिष्ट न्यूजनाच तिथं जागा आहे किंवा तिथल्या पत्रकारांना दाखवायची इच्छा आहे. तिथे खऱ्या कामाला तिथं जागा नाही किंवा दिली जात नाही. तिथे तुम्हाला राजकारण्यांचे खेळ किंवा आज मी ट्विटरवर बघत होतो, तिथं आलं होतं की आलिया भट आणि रणबीर कपूरचं लग्न. हा ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. त्यांनी पण संसार करावा, मुलं बाळ व्हावीत, ईश्वरचरणी आमची हीच इच्छा आहे. प्रत्येक पण चांगली कामं होत आहेत तिकडे पण थोडं तरी लक्ष द्या ना तुम्ही, है ना. आता ते IPL वर सगळं बोलणं चालू असं एकाला, पण एक समाजासाठी काही लोक मनापासून निस्वार्थ काम करतायत, त्यांना एक थोडी तरी जागा द्या तुमच्या मीडियामध्ये. पण नाही देणार. म्हणून आपल्याला विजयजींसारख्या लोकांची जी चांगली कामं आहेत ती लोकांसमोर आणण्यासाठी माध्यम बनायचं आहे. आपल्याला डुअर नाही बनायचं, करता पण आमचं याच्यात काहीच नाही. फक्त माध्यम बनून तुमच्यासमोर त्यांचं काम आणायचं. आजचा दिवस फार महत्वाचा होता. आज 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंती, आणि या दिवशी तळागाळातल्या लोकांसाठी कोण काम करतं, त्यांच्याच बाबासाहेबांचं काम आपल्याला नेहमीच स्फूर्ती देतं, आणि अशा दिवशी आपल्या गप्पा होत आहेत. हे पण फार महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला स्टुडिओ पण नाही मिळाला. स्टुडिओचं बुकिंग टाकलं होतं, ते म्हणजे स्टुडिओ नाही मिळणार. म्हटलं आम्ही तर औपचारिक गप्पा करणार आहोत, जनरल गप्पा करणार आहोत, आणि त्यासाठी आपल्याला स्टुडिओची पण गरज नाही. विचार लोकांसमोर गेले पाहिजेत, हे महत्वाचं आहे. तर तुम्हाला थोडक्यात विजयजींच्या कामाची माहिती देतो मी. विजयजींचं एक सामाजिक संस्था आहे, समतोल त्याचं नाव आहे, आणि एकदम युनिक टाईपचं त्यांचं काम आहे. समतोल संस्थेद्वारे ते जवळजवळ 17 वर्ष काम करतात या एरियामध्ये, आणि समाजामध्ये बालकांबद्दल प्रेम निर्माण व्हायला पाहिजे आणि ते पसरलं पाहिजे, अशा प्रकारची त्यांची चळवळ आहे म्हणा किंवा प्रयत्न आहेत असं आपण म्हणू शकतो. तर त्यांचं एक्झॅक्ट काम काय आहे? त्यांचं एक्झॅक्ट काम असं आहे की आपण मुंबईमध्ये म्हणा किंवा कुठल्याही मोठ्या शहरामध्ये आपण रेल्वे स्टेशनवर जातो, आपण वेगवेगळ्या सिग्नलवर बघतो लहान मुलं भीक मागत असतात किंवा लहान मुलं अशा टाईपची कामं करत असतात की ती त्यांनी केली नाही पाहिजे. कोण ड्रग्ज पितोय, कोण गाडी धुतोय, कोण लेबर क्लास करतोय. त्यांची जागा शाळेमध्ये आहे, पण ते तिथं काय आहेत, कारण ते पळून आलेले आहेत. त्याबद्दल आपण ऐकूच थोड्या वेळात. त्या मुलांना शोधून, त्यांना आयडेंटिफाय करून, त्यांना आपल्या शेल्टरमध्ये नेऊन त्यांना शाळेत जसं शिकवतात, इनफॅक्ट शाळाच त्यांना त्यांचं नाव नोंदवलं जातं, आणि त्यानंतर त्यांना घरी पोहोचवलं जातं. आता हे केवढं महान कार्य आहे, पण याची लोकांना कल्पनाच नाही, सांगणारेच नाही आहेत पोहोचवणारे. तर त्या संदर्भात आपण ऐकून घेऊ. शेवटची गोष्ट, यांचं कार्य ऐकून माझ्या मनात एक विचार आला, जो वेदांताचा विचार आहे. त्याला आम्ही म्हणतो, वेदांतामध्ये एक इंटरेस्टिंग वाक्य आहे, त्याला महावाक्य म्हणतात. त्याचं नाव आहे सर्वम खल्विदम ब्रह्म. म्हणजे जे परमतत्व, जे ब्रह्म आहे, ते जे तुमच्यात आहे तेच माझ्यात आहे. एकत्वाची गोष्ट, जे माझ्यात आहे तेच तुमच्यात आहे. आणि हे तुम्हाला त्या लहान मुलांच्यात दिसलं, तुम्ही त्यांच्यात दिसला, त्यांना तुम्ही दिसला. तर हे जे वननेस आपण त्याला म्हणतो, किंवा कुठलाही भेद नाही, भेद नकारला आहे आपल्याला वेदांतामध्ये, त्या टाईपचं यांचे विचार आहेत की वी आर ऑल वन. आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त तो विचार पण एक पुन्हा आपण लोकांसमोर मांडणं महत्वाचं आहे. वी आर ऑल वन, देर इज नो भेद.
तर मी आता विजयजींकडे वळतो आणि विजयजींना विचारतो की याची सुरुवात कशी झाली आणि थोडीशी तुमची बॅकग्राऊंड काय होती, कसे तुम्ही या विषयाकडे वळला? खरं तर आत्ता आपण खूप या सगळ्या गोष्टीकडे वेगवेगळ्या दृष्टीनं बघतो, पण तुम्ही जसं म्हणाले की अध्यात्मामध्ये सर्व एक आहे, तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर मला वाटतंय ह्या समाजातली समस्याच राहणार नाही. पण समाजामधली ही जी विविधता आहे, या सगळ्या विविधतेमुळे अनेक समस्या आहेत आणि ह्या समस्यांवरती अनेक महापुरुषांनी अगोदरपासून आत्ताही पूर्वी कधीतरी असे सगळ्यांनी आपापल्या परीनं काम केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही आज उल्लेख केला. आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांनी संपूर्ण आयुष्य हे माणसाने माणसांप्रमाणे वागावं म्हणून घालवलं. त्यासाठी संघर्ष केला, संविधान आणि बाकी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी इतकं काम केलं की आज आपण त्यांचा आदर्श म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करतो. हे सगळं करत असताना हा जो समतोल आहे आणि तो समतोल आपल्या समाजात प्रत्येक गोष्टीत असावा असं खूप लहानपणापासूनच वाटत होतं. कारण तुम्ही मला म्हणालात की तुमचं बॅकग्राऊंड, तर घरची परिस्थिती ही खूप काही चांगली होती असं म्हणता येणार नाही. कारण आमचे वडील हे काही तेव्हा नोकरीला नव्हते. अच्छा. आणि मग आमच्या घरी एक पाण्याची गादी होती छोटीशी, गोळ्या बिस्किट विकणारी, आणि मग त्यामुळे त्याच्यात जेवढं काही येईल त्या याच्यावरती आम्ही हे करायचो. पण आमचं घरानं कल्चर होता. आमच्या घरात सगळे, आमचा हा एक खानदानी आपण म्हणू व्यवसाय, तसं आमच्या घरातले सर्व लोक हे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य हे वाजवणारे होते. माझे वडील स्वतः सनई वादक होते. त्यावेळेला त्यांच्या सनईची एक ख्याती होती. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये बोरीगाव हे माझं गाव आहे. अच्छा. आणि ह्या सगळ्या ठिकाणी कधीतरी त्यावेळचे पंतप्रधान इंदिरा गांधी तेव्हा कधीतरी एका कार्यक्रमात आले, तर त्यांच्या हातून वडिलांना सत्कार पण झाला. वडिलांचा सत्कार झाला सनई वादक म्हणून. तर असं हे सगळं आमचं कल्चर घराणं आहे. आणि हे सगळं करत असताना प्रत्येक जण हे पूर्वीपासूनच त्याला काही ना काही कला उपजत आहे. अच्छा. तर लोककलेशी निगडीत आहे. 4 भाऊ आणि 2 बहिणी असं आमचं परिवार आहे. पण हे सगळं करताना घरात शिक्षण हे परिस्थितीनुसार काही भाऊ शिकले नाही, पण मी लहान असल्यामुळे मला सगळ्यांनी थोडंसं सहकार्य केलं, सपोर्ट केलं की तू शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, घरात कोणीतरी पुढे गेलं पाहिजे. आणि म्हणून मला सुरुवातीपासूनच घरात न ठेवता एका शिक्षकेच्या घरी मला ठेवला. अच्छा. आणि आमच्या त्याच्या डावखरबाई होत्या, त्यांना मुलबाळ नसल्यामुळे मीही त्यांच्यामध्ये रमलो. ते मला अगदी आईप्रमाणे जीव लावायचे. आणि मला अभ्यासाची गोडी तयार झाली. ती इतकी झाली की 4थी मध्ये जी स्कॉलरशिप आपण देतो, स्कॉलरशिपची परीक्षा, त्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत माझा पुणे जिल्ह्यात पहिला नंबर आला. आणि त्यामुळे मला स्कॉलरशिप चालू झाली. आणि ती एक अशी मनात हे तयार झाली की बहुत शिकलं पाहिजे. आणि शिकल्यानंतर आपला मान सन्मान वाढतो, हे होतं, लोक आपल्याला विचारतात, असं सगळं ते लहानपणापासूनच मनात आवड तयार झाली. मला एक सांगा, ही सुरुवातीची तुमचा इंटरेस्ट शिक्षणाकडचा, अर्थात हे बीज असणार, त्यातून अनेक गोष्टी पुढे वाढत जातात. तुमची पहिली केस कशी होती? म्हणजे तुम्ही पहिल्या मुलाला तुम्ही कुठल्या स्टेशनवर आयडेंटिफाय केलं, त्याला कसं सोडलं, कशी तुमचा प्रवास सुरू झाला त्यामध्ये? नाही, हे सगळं करताना सुरुवातीला मी ना, मला काही हा सगळा विषय माझ्या काही परिचयाचा नव्हता. कारण आमच्या घरातलं तसं सामाजिक कार्यात कोण नाही. पण हे करताना मी कॉलेज करताना काही आंदोलनांचा संबंध आला. मग ते नर्मदा बच्चू आंदोलन असेल, पाणी आंदोलन असेल, या सगळ्यातून समाजाची एक ओळख तयार झाली. किंवा समाजामध्ये काही करताना अशा काही प्रकारची लोक एकत्र येतात आणि एखाद्या समस्येवरती काम करतात. असं करताना मला सुरुवातीला असं वाटलं
की हे सगळं करताना आम्ही ज्या घराघरांमध्ये मुलांना शोधायला जायचो, कारण माझा वाजवण्याचा छंद असल्यामुळे आम्ही गीत गाण्यांवरती खूप जोर द्यायचो. वा, कुठलं तुम्ही इन्स्ट्रुमेंट वाजवता? आम्ही खूप सगळ्याच इन्स्ट्रुमेंट अच्छा, वाजवतो. सगळेच वाजवता. हा, पण तर- त्यातल्या त्यात एक असतं ना की हे माझं हा, म्हणजे आवडीचं. ढोलकी वाजवतो, अच्छा. ढोलक वाजवतो, थाप वाजवतो, असे सगळे चालू आहे. म्हणजे आणि लहानपणी बँजो वगैरे वाजवूनच आपण पुढे आलोय. तर त्यामुळे हे सगळं करताना त्याची एक आवडही होते. हा. हे करताना प्रत्येक घरात जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेला असं दिसलं की घरातलं मूल शहराकडे गेलंय, पण ते परत घरी नाही आला. असं आम्ही नर्मदा बचाव आंदोलनाचं काम करताना आमच्या लक्षात आलं होतं. म्हणजे असं फक्त नर्मदा बचाव आंदोलनाचाच विषय नाहीये, पण जेव्हा जेव्हा आम्ही ग्रामीण भागात फिरायचो तेव्हा हे असं लक्षात आलं की ग्रामीण भागातली मुलं शहराकडे जात आहे, पण शहरातून पुन्हा घराकडे येत नाहीत. आणि मग हे करताना तुम्ही जे प्रश्न विचारला की बाबा ही पहिली केस कशी, तर हे करताना आम्ही जेव्हा मी हे सगळं करताना 99 मला वाटते 97 ते 2000 या सगळ्या दरम्यान हा सगळा विषय सुरू होता. त्यानंतर मी अनेक संस्थांमध्ये थोडा याचा अंदाज पण घेतला. मग त्यामुळे 2003ला माझ्याकडून हे पहिला जो विषय झाला, तुम्ही जे म्हणता की त्या विषयात एक नांदेडचा मुलगा आहे, त्याला आम्ही घरी सोडवण्याचा प्रयत्न केला. अच्छा. तो असा होता की त्याच्या घरचे आई वडील हे चांगले होते, म्हणजे श्रीमंत म्हणूया आपण त्यांना. कुठल्या स्टेशनवर मिळाला तुम्हाला? तो आम्हाला सीएसटी म्हणजे अच्छा. पूर्वी व्हीटी म्हणायचो आपण, तर सीएसटी स्टेशनवरती तो मिळाला. तर त्याला तो घरामध्ये एकटा होता आणि 5 बहिणी होत्या. तर एकुलता एक असं आपण म्हणतो ना, तर तसं त्याला थोडी हट्टी होता, जिद्दी होता. तर त्याचे वडील त्या गावचे सरपंच होते, तर त्यामुळे त्याला पाहिजे त्या वस्तू मिळायच्या, घरात लाड करायचे. आणि त्याला सायकल खेळायची खूप आवड होती. तर ते सायकल खेळताना त्याला ती सायकल मिळाली नाही, घरच्यांनी त्याला थोडं रागवलं, म्हणून तो असं सहज रुसून स्टेशनवरती आला आणि तिथे कोणाच्या तरी माध्यमातून तो मुंबईत आला. आणि मुंबईत आल्यानंतर मग इकडे आता तो असाच फिरला, भटकला. मग 1-2-3 महिने राहिला. तर 2-3 महिने त्याच्या घराच्या तिकडे अनेक पत्रकं लागली, लोक शोधत होती. ही सगळी घटना 2004ची आहे. आणि मग तेव्हा आम्ही काही संस्था वगैरे रजिस्टर केली नव्हती. जस्ट असं एका मुलाला घरी सोडवायचा असा तो प्रयत्न होता. त्यावेळी माझं वय पण 20-21 असेल. 20 फक्त? हो हो. My God. तर हे सगळं करताना आम्ही त्या मुलाला घेऊन जाताना माझ्याबरोबर एक रेल्वे स्टेशनला जी मुलं मोठी होतात त्यांना ऍक्सिडेंट हमाल असं म्हटलं जातं, तो एक मित्र माझ्या बरोबर होता. आणि ह्या मुलाला आम्ही त्याला सहज विचारलं, तुला घरी जायचंय का? तो हो, मला घरी जायचंय. मग कुठला आहे, काय आहे, असं सगळं विचारून आम्ही त्याला घरापर्यंत नेला. नेल्यानंतर घरात तिकडे गावामध्ये ऑलरेडी त्याची चर्चा होतीच की हा राजू हरवलेला आहे आणि ते सगळं. मग आम्ही गेल्यानंतर बरेचसे त्याचे मित्र जमा झाले, त्याच्या घरच्यांपर्यंत निरोप गेला, त्याचे वडील आले, आई आली, घरातले नातेवाईक आले. हे सगळं करताना आम्हा सगळ्यांना मग ग्रामपंचायतमध्ये बसवलं गेलं. आणि ग्रामपंचायतमध्ये तिकडे संत निरंकारांचं एक मोठं सत्संग गृह आहे, तर तिथे ते गुरु आमच्याकडे आले. ते म्हणाले तुम्ही छान काम केलंय सगळ्यांनी. तर आता छान काम केलंय हे तर पहिल्यांदा माहीत पडलं. आणि मग नंतर तिथे एक हत्ती होता गावामध्ये, कसं कोणाचा तरी काय माहिती नाही. मग त्यावेळेला आम्हाला त्या हत्तीवरती बसवलं, गावात मिरवणूक काढली, ढोल ताशे, लोकांना मिठाई वाटली. आम्हालाही मिठाई भरपूर खायला मिळाली. आम्हाला कपडे केले, 1,000 रुपये त्यावेळेला आम्हाला बक्षीस दिले. आता हे सगळं करताना तो माझ्या बरोबरचा जो मुलगा होता तो म्हणलो, विजय भाई ये तो बहुत अच्छा है, ये तो खाने को भी मिल रहा है, पैसा भी मिल रहा है, हम जाएंगे मुंबई तो पकड़ पकड़ के बच्चों को घर भेजेंगे. तर हा जो लाईफ मधला आमचा टर्न होता, पहिलाच अनुभव इतका छान होता की तो आमच्या मनात एकदम म्हणजे तो न विसरणार आहे, अस्मरणीय म्हणतो ना आपण, तसा आहे तो. आणि म्हणून मग असे हा पहिल्यांदा की अशी किती मुलं येत असतील आणि किती मुलं जात असतील, ज्याला आत्ता समजते की त्याला ट्रॅफिकिंग हे नाव आहे. हो. ऍक्च्युली
ट्रॅफिकिंग हा शब्द आहे ना, याचं पण मला पण थोडं कन्फ्युजन आहे. हा. कारण ट्रॅफिकिंग हा शब्द प्रॉस्टिट्यूशन म्हणा किंवा ट्रॅफिकिंग असं एखाद्याचा शरीरातला ऑर्गन किंवा भाग चोरी करून दुसऱ्याला विकणे याच्या संदर्भात जास्त वापरला जातो. पण असं एखादा मुलगा पळून येतो आणि त्याला ट्रॅफिकिंग शब्द आहे याची कल्पना नव्हती. नाही, मुळात कसं आहे की ट्रॅफिकिंग म्हणजे फसवणूक, तसं अच्छा, बघायला असं आहे गेलं का? तर. हा, पण काय होतंय की ज्याची ट्रॅफिकिंग होते त्याला माझी ट्रॅफिकिंग झाली हे मुळातच माहित नसतं ना. हा पहिला भाग आहे. दुसरा भाग असा आहे की मूल स्वतः येत नाही कधीच, ते कोणाबरोबर तरी येतं ना. म्हणजे जो कोणी त्याला आणत असेल त्यांनी त्याचं ट्रॅफिकिंग केलं असा त्याचा अर्थ आहे. अच्छा अच्छा, हा. त्यानं त्याचं ट्रॅफिकिंग केलं. तर त्यामुळे मूल इतक्या लांब 500-600 किलोमीटरवरून 1000 किलोमीटरवरून एका आपल्या स्वतःच्या सुरक्षित घरापासून दूर जाणं, तर त्यामुळे हे काहीतरी त्याला दाखवल्याशिवाय, लालच म्हणा किंवा अजून कोणत्या गोष्टी म्हणा, त्याशिवाय तो इतक्या लांब येणार नाही ना. मला एक सांगा, ही जी मुलं येतात एवढ्या लांबून, अर्थात तुम्ही मुलांना त्यांच्या घरी पोहोचवता, तुम्ही फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात कुठेही ती मुलं असेल तरी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पेरेंट्सकडे ती मुलं पोहोचवत आहे. फार मोठं कार्य आहे माझ्या मते. कारण जसं आपली ऑफ द कॅमेरा आमची चर्चा झाली होती त्यावेळी सांगत होते विजयजी की कुठल्याही माणसाला ऑर्फन किंवा आपण काय म्हणतो अनाथ हे लेबल लागता कामा नये, हा ठप्पा लागता कामा नये. हा ठप्पा लागला की त्याची जी ओरिजिनॅलिटी आहे, त्याची जे रूट्स आहेत, त्याची आयडेंटिटी आहे ती निघून जाते आणि ते फार मोठं दुःख आहे आयुष्यभर एक अनाथ म्हणून जगणं. पण ज्यावेळी तुम्ही तुमच्या आईवडिलांकडे जाता त्यावेळी तुम्ही तुमची परंपरा, तुमचे खानदान, तुमचे रीतिरिवाज याच्याशी पुन्हा जोडले जाता आणि तुम्हाला एक आयडेंटिटी मिळते आणि ते फार मोठा कॉन्फिडन्स देतं नाही, माणसाला. मुळात आपला जो देश आहे, आपला जो हिंदुस्थान आहे, भारत आहे, जे काय तुम्ही म्हणा, याची समाज व्यवस्था हीच कुटुंबावर आधारित आहे. बरोबर. म्हणजे आपला भारतीय समाज हा कुटुंब व्यवस्थेवरतीच उभा आहे. अशी कुटुंब व्यवस्था असणाऱ्या देशात एखादा मुलगा अनाथ कसा असू शकेल? फार छान. हा सर्वात मोठा विषय. तर त्यामुळे मूल हे अनाथ नसतंच असं आम्ही ठामपणे म्हणू शकतो. कारण मुलाचं हे कुटुंब असतंच. कुटुंबात तो कुटुंबवाले सांभाळतात की नाही तो भाग वेगळा, त्याला कुटुंब भेटलंय की नाही तोही भाग वेगळा, पण तो अनाथ कसा असू शकतो? तर तो स्वनाथच आहे. म्हणजे आणि समजा ज्याला सांभाळतायत त्याचे ते पालकच आहेत. हो. तर त्यामुळे मग तो संस्थेमध्ये असू द्या, संस्थेच्या बाहेर असू द्या, नातेवाईकांकडे असू द्या, जिथे कुठे असेल तेच त्याचे पालक आहे. त्यामुळे त्याला अनाथ म्हणणं हे मला असं वाटतं अनाथ हा टॅग लागता कामा नये. अगदी. फारच छान. मी मध्ये विजयजींचं एक शेल्टर आहे, आपण त्याला काय नाव देऊ शकतो? आम्ही त्याला मन परिवर्तन केंद्र हा, मन परिवर्तन केंद्र आहे कल्याणच्या जवळ एका छोट्याशा खेड्यामध्ये त्यांचं. तिथे मी व्हिजिट पण दिलेली आहे. रमेशजी आमचे कॉमन मित्र आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही ते केंद्र पाहून आलो. आणि ती जी लहान मुलं, त्यांच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन्स, तिथल्या शिक्षकांची त्यांच्याबद्दल असलेली आपुलकी, आणि त्या सगळ्या मुलांना राहायला सोय आहे, जेवण खाण्याची सोय आहे आणि त्यांना सगळ्यांना शाळेत पाठवलं जातं बसद्वारा आणि आणलं पण जातं. अशा प्रकारचं त्यांना पूर्ण एक घरगुती वातावरण किंवा फॅमिली वातावरण तयार केलेलं आहे. आणि तिथे ती मुलं त्यांची प्रगती होते तिथे. आणि त्यानंतर त्यांच्या आईवडिलांना बोलवलं जाईल, त्यांच्या आईवडिलांशी कॉन्टॅक्ट केला जातो आणि त्यांचं रियुनियन केलं जातं. आणि अर्थात ते रियुनियनचा प्रोग्राम मी बघितला नाहीये, पण तुमच्याकडनं मी ते खूपच छान ऐकलं. भावनिक वगैरे असतो. तर त्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला जरूर द्या. रियुनियन कसं काय ऑर्गनाईज केलं? नाही, खरं तर बघा असं आहे की मुला जेव्हा स्टेशन वरती आम्ही जेव्हा या मुलांसंदर्भात काम करतो तर हा सगळा निरीक्षणाचा विषय, ऑब्झर्वेशन आपण ज्याला म्हणतो. यामध्ये 2 प्रकारची मुलं नेहमी आम्हाला भेटतात. एक नवीन येणारं आणि एक स्टेशनवरती रुळलेला जुना मुलगा. तर ही जी नवीन मुलं आहे ही जुन्या मुलांच्या संपर्कात जाऊ नये आणि त्यांची संख्या वाढू नये म्हणून नवीन मुलांसाठी आम्ही टेम्पररी शेल्टर करतो. आणि जी मुलं रुळली आहेत, जी आपल्या उपजीविकेसाठी स्टेशनवरती काही ना काही करतायत, मग ते भंगार वेचत असतील, भीक मागत असतील, चोरी करत असतील, जे काय करत असतील, अशी जी जुनी मुलं आहेत
ह्या जुन्या मुलांचं जोपर्यंत मन परिवर्तन होत नाही तोपर्यंत ती समाजाच्या प्रवाहात येणार नाही. आणि म्हणून ह्या मुलांना शहरापासून थोडंसं लांब आणि निसर्गाच्या सानिध्यात जिथे एकाग्रता ते करू शकतात अशा निसर्ग सानिध्यामध्ये या मुलांचं मन परिवर्तन शिबिर असं आम्ही घेतो. आणि हे शिबिर घेतल्यानंतर जेव्हा 1.5 ते 2 महिने आमचं शिबिर चालतं, यामध्ये आम्ही त्याची एक मॅन्युअल बनवलेलं आहे की ज्यामध्ये पहिला हप्ता हा मूल त्या ठिकाणी रमलं पाहिजे, दुसऱ्या हप्त्यामध्ये चांगलं आणि वाईट हे त्यांना कळालं पाहिजे. मग ते चांगले आईवडील असू द्या, चांगले मित्र असू द्या, चांगले शिक्षक असू द्या, चांगल्या सवयी असू द्या, याचा फरक मुलांना कळाला. त्याचवेळी त्यांची शाळा सुरू होते का सुरू, यानंतर? दोन्ही गोष्टी चालू पहिल्या राहतात. साईड दिवसापासून बाय साईड सगळ्या गोष्टी चालू राहतात. अच्छा. तिसऱ्या हप्त्यामध्ये त्याची पारिवारिक स्थिती काय होती, कुठला आहे हा, काय आहे, कुठून आला, कोणी आणला, का आणला, काय झाले त्याच्यावर, असा सगळा विषय असतो. चौथ्या हप्त्यामध्ये मुलाचा इंटरेस्ट कशात आहे, तो काय भविष्यामध्ये त्याला काय बनायचंय, कसा आहे, त्याची शारीरिक मानसिक स्थिती काय. 5व्या हप्त्यामध्ये त्याच्या पालकांशी संपर्क केला जातो. 5व्या हप्त्यामध्ये. हा, आणि मग 6व्या हप्त्यामध्ये एक पब्लिक कार्यक्रम ज्याला तुम्ही रियुनियन म्हणता, की जे पालकांच्या भेटीचा जो विषय तो आम्ही पब्लिक मध्ये करतो. अच्छा. हा, ज्यामध्ये ह्या मुलांना माहित नसतं की आपले पालक आलेले आहेत आणि ते सस्पेन्स असतं. पालकांना आम्ही संपर्कात घेतो, 2 दिवस त्यांना बोलवतो अगोदर, त्यांची काउन्सिलिंग करतो की मूल म्हणून तुम्ही मुलाकडे कोणत्या दृष्टीनं बघता, आणि ते मूल तुमच्यावर प्रेम करत नाही असं नाहीये, तर तुम्ही त्याच्यावर प्रेम करता आणि मुलंही तुमच्यावर करतं. मग गडबड पुढे होते, तर मग तो गडबड झालेला जो विषय आहे तो समुपदेशनाचा, काउन्सिलिंग पण. काउन्सिलिंगचा. आणि मग हे करत असताना आम्हाला समाजातली ती ऑथॉरिटी आहे, ज्याला आपण काय गव्हर्नमेंट सिस्टम म्हणू किंवा जे पदाधिकारी आहेत ज्यांच्याकडे या सगळ्यांचे अधिकार आहेत, असे चाइल्ड वेलफेअर कमिटी असेल, वुमन अँड चाइल्ड डिपार्टमेंट असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, एज्युकेशन डिपार्टमेंट असेल, ह्या सगळ्याचे जे अधिकारी आहेत या सगळ्यांना आपण त्या कार्यक्रमाला बोलवतो आणि लोकांना दाखवून देतो की प्रत्येक भीक मागणारं हे मूल फक्त गरिबाचंच आहे असं नाही, तर ते चांगल्या घरातलं पण आहे, सुशिक्षित घरातलं पण आहे, पण छोटेसे एखाद्या कारणामुळे ते आपल्या घरापासून दूर झालेले आहे. आणि म्हणून ह्या मुलाला पुन्हा त्या कुटुंबात रिहॅबिलिटेशन करणं आणि त्याला विकासाच्या दृष्टीने त्याचं पुनर्वसन करणं, हे दोन्ही बाजूनं पालकांच्या आणि मुलाच्या सहमतीनं त्याचं आपण तिथे सर्वांसमोर त्याला ती पुनर्भेट आपण घालतो. आजकाल आपली यंग जनरेशन हे नेहमी रियालिटी शोच्या मागे असते. ते बिग बॉस बघा, हे बघा, ते बघा. त्याच्यापेक्षा हा खरा, इथं काही स्क्रिप्टेड नाहीये, काहीही प्लॅन नाहीये, जे आहे ते तुमच्या समोर. आणि अनेक महिन्यांनी किंवा कदाचित काही वर्षानं सुद्धा आई वडील आपल्या मुलाला भेटतात आणि म्हणजे ते फिलिंग आपण एक्सप्रेसच करू शकत नाही. अनेक तुम्ही मला सांगितलं होतं की काही पालकांनी त्यांच्या मुलाचे फोटो घरी लावलेले असतात की आता तो गेलाच, त्याला हार वगैरे घातलेले असतात, ती व्यक्ती पुन्हा तुझ्या जीवनात येते आणि तुमच्या रक्ताचं नातं, लहान तुमचा मुलगा, हाडामासाचा मुलगा, ज्याला तुम्ही तो मेलाय असं समजलंय, तो तुमच्या समोर येतो. तर हे विजयजी खरंच फार मोठं कार्य आहे. म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत की कसं, आणि हे कसं सुचलं तुम्हाला? म्हणजे आतापर्यंत अनेक लोक काम करतात, अन्न दान करतात, वस्त्र दान करतात, शेल्टर देतात. अशा टाईपची सेवा, असा त्याग माझ्या नजरेत पहिल्यांदा, मी असं पाहिलीच नव्हती कुठलीच सेवा. तर अभिनंदन, म्हणजे शब्दच नाहीत. पण खरं तर असं आहे की आता सुरुवातीला मी पण एक माणूसच आहे आणि त्या सगळ्यामध्ये मी सुद्धा खूप भावनिक व्हायचो या सगळ्या गोष्टीचे. नंतर आता हे सगळं करताना एक दृष्टी, एक हे जबाबदारी, हे रिस्क आणि रिस्पॉन्सिबिलिटीचं काम आहे. दोन्ही गोष्टी याच्यात, आणि एका मुलाचं लाईफ आहे तुमच्या हातात. त्यामुळे हे सगळं करताना या सगळ्याचं भान, या सगळ्याचा समतोल आम्ही ना जी समतोलचे 4 शब्द आहे त्यातून त्याला हे केलेलं आहे. म्हणजे स याने समता.
स आणि समता. ठीक. म्हणजे कुठल्याही तुम्ही जे म्हणता की हा समाजच आपला आहे, हम्म. याच्यात जात धर्म आणि वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी आहेत, त्या हवेतच कशाला, त्याला जागाच नाही. त्याला जागाच नाही. म्हणजे स याने समता, म याने ममता. वा. तुम्ही कोणत्याही गोष्टीवरती एक प्रेम केलं ममतेसारखं, तर ती आपली होणारच होणार. त्याच्यात तुम्ही जीव ओतला की त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार. त्यामुळे म याने ममता, हे तो याने तोहफा, हे मूल कोणाचं तरी आहे, कोणाच्या तरी घरातले, ते अनाथ नाही. पण त्याचं घर शोधणं, त्या कुटुंबात त्याला पुन्हा तो भेटीच्या स्वरूपात ते जाणं, याने तोहफा. आणि ल याने लक्ष, कारण त्या मुलाचं एक काहीतरी टार्गेट आहे, त्याला विकासाचं आहे, एज्युकेशनचं आहे, कला कौशल्याचं आहे, चांगला नागरिक बनण्याचं आहे. तर हे जे आहे, हे जेव्हा तुम्ही ही चसूत्री वापराल तेव्हा त्याचा समतोल हा होणारच. आणि म्हणून समतोल हे नाव आहे संस्थेला. समतोल म्हणजे बॅलन्स. समतोल म्हणजे आणि balance. बॅलन्स आमच्या अध्यात्मात फार महत्वाचा विषय आहे. आपण पूर्वी पण बोललोय. भगवान बुद्धांनी शेवटी सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्ही मधला मार्ग पकडा, मध्य मार्ग म्हणजे बॅलन्सच सांगितलं. बरोबर. आचार्य ओशोंनी पण ते सांगितलं शेवटी की बॅलन्स इज एव्हरीथिंग इन लाईफ. कारण शब्द आणि बुद्धी यानं तुम्ही परमतत्व पकडू शकत नाही. ते तुम्हाला भरकटवतच नेणार इकडे तिकडे. पण जर मधला मार्ग, मिडल पाथ ज्याला म्हटलं जातं, तो जर तुम्ही पकडला तर मग तुम्ही एक्स्ट्रीम गोष्टींकडे जाणारच नाही. बरोबर. आणि तुम्हाला परमात्मा प्राप्ती तुम्हाला डेफिनेटली सोपी होणार. नाही, म्हणून हा जो विषय आहे समतोलचा, हा अनेक लोकांच्या लवकर लक्षात येत नाही. आणि लक्षात आला तरी तो पचनी पडत नाही. असं मला एवढ्या 17-18 वर्षात सुद्धा अनुभव आला. त्याचं कारण आहे की समाजामध्ये अनाथ आश्रम, हॉस्टेल, बालगृह, वसतिगृह, हे जे सगळे नेहमी कानावर पडलेले जे शब्द आहेत, त्यातून बालकांचं पुनर्वसन हा विषयच नाही. हा फार महत्वाचा पॉइंट तुम्ही काढला, पुनर्वसन. कारण पुन्हा तुम्ही त्यांना त्यांच्या कुटुंबाकडे नेता आणि त्यात कुटुंबामध्ये तो पुन्हा सामील होतो. हे फार महत्वाचं कार्य आहे. तो अनाथ होऊन एक त्याची वेगळी आयडेंटिटी बनत नाही, किंवा ती नो आयडेंटिटी, आयडेंटिटीज नाही आणत. ते फार मला वाटतं. अजून एक तुम्ही सांगितलं होतं की तुम्हाला आता लोककलेबद्दल पण तुमचं कार्य वाढवायचं आहे या बाबतीमध्ये, कारण ते तुमचं बॅकग्राऊंड आहे आणि त्यावर तुम्हाला त्यामध्ये रुची आहे भरपूर. तर त्या डायरेक्शन मध्ये तुमचं काय काम चालू आहे? नाही, आता बघा, इतक्या वर्ष आम्ही काम केल्यानंतर नेहमी आपल्याला सुद्धा माहिती आहे की जो कलाकार आहे, जो लोक कलाकार आहे, हा नेहमी समाजामध्ये एका स्टेपवरती खूप चांगला असतो आणि नंतर त्याला त्याची जी काही उतरती कळायला लागते, त्यानंतर त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही, त्याच्या कुटुंबाकडे लक्ष दिलं जात नाही. हा एक भाग आहे. पण दुसरा भाग त्यातला असा आहे की तुम्ही कोणतेही राज्य घ्या किंवा कोणताही देश घ्या, त्याची एक संस्कृती आहे, त्याची एक कला आहे. म्हणजे आपण जर महाराष्ट्रात राहत असेल तर महाराष्ट्रातली एक संस्कृती आहे, त्याची महाराष्ट्रातली एक कला आहे. मग ती लावणी असेल, मग ते गोंधळ असेल, अशी जागरण असेल, ह्या ज्या सगळ्या देवांना आणि धर्माला याची जी हाक आहे, मग ते शायरी असेल, पोवाडे असतील, ही खूप मोठी कला आहे. ह्या सगळ्या कलाकारांची जी मुलं आहेत, या मुलांना जर नीट शिक्षण मिळालं नाही, नीट त्यांची कला जोपासली नाही, त्या कलेचं त्यांना नीट हे झालं नाही, त्याचं अवगत झालं नाही, तर ही कला हळूहळू हळूहळू कमी होऊन कधीतरी त्याचा संपू शकते. तर हे होऊ नये. कोरोनाच्या काळात या अनेक कलाकारांची अवस्था खूप वाईट होती. त्यांना कार्यक्रम मिळाले नाहीत, समाजामध्ये त्यांचं स्थान एकदम खालच्या स्तरावरती गेलं. आणि आपल्याला माहिती आहे की नारायणगाव म्हणजे जुन्नर तालुक्यातलं नारायणगाव हे तमाशाची पंढरी म्हणून समजली जाते. तर लाखो करोडोचा व्यवसाय असणारी ही मंडळी अनेक गोष्टी त्यांच्याकडून न झालेल्या त्या त्यांना कराव्या लागल्या कोविडच्या काळामध्ये. तर ह्या सगळ्यांचा अंदाज घेऊन, ह्या सगळ्यांची परिस्थिती बघून की एक आपल्याकडून छोटं कार्य उभं राहावं, किमान 100-1 मुलांचं हॉस्टेल्स या लोककलावंतांच्या मुलांसाठी उभं करावं असा मी प्रयत्न करतोय. आणि समतोल कलामंच म्हणून त्याचे नाव आपण देणार आहोत.
आणि त्यामध्ये शिक्षण आणि कला हम्म. असे दोन्हीचा बॅलन्स समतोल साधण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. समतोल हा नेहमीच पाहिजे बॅलन्स. हा. तर त्यासाठी आता निधी उभारणे बाकी सगळे विषय आहेत. आता जागा आम्हाला भेटली आहे, जागा आम्ही घेतली आहे, जागेवरती कंपाऊंड झालेलं आहे. आता त्याचं स्ट्रक्चर उभं करणं आणि प्रत्यक्ष काम सुरू होणं या गोष्टी लवकरच होतील अशी अपेक्षा आहे. आणि त्या सगळ्या याच्यासाठी महाराष्ट्रातील लोक कलावंत आणि बाकी सगळे लोक मदतीला उभे राहतीलच याची खात्री पण आहे. नक्कीच नक्कीच. कुठल्याही कामाची ज्यावेळी ते काम समाजासाठी फार महत्वाचं असतं ना, तर समाजासाठी उभा राहणारच, नो डाऊट. आणि ज्या प्रकारे तुमचं डेडिकेशन आहे, ज्या प्रकारे तुमचं ट्रॅक रेकॉर्ड आहे, ज्या प्रकारे तुम्ही कामं करून दाखवली, ऑफकोर्स परमात्माचा पण आशीर्वाद असणार आणि लोकांचा पण सपोर्ट असणार. Yes. ही जी मुलं आहेत त्यातल्या एक दोन केसेस तुम्हाला इंटरेस्टिंग कुठल्या आठवत आहेत की ज्या आपल्या श्रोत्यांना ऐकल्यावर त्यांना पण एक हुरूप येईल की चला विजयजींना भेटूया, थोडीशी मदत करूया, हातभार लावूया. आणि यामध्ये कारण शेवटी सेवा हा असा विषय आहे ना, त्यामध्ये 2 हाताच्या ऐवजी ज्यावेळी 4 हात होतात, 8 हात होतात, 10 हात होतात, त्यावेळी कार्य मोठं होतं. नाही, हा तर प्रत्येक कुटुंबातला विषय आहे. म्हणजे लोकांनी मदतीला यावं की नाही यावं हा वेगळा भाग आहे, परंतु हा प्रत्येक घरातला विषय आहे. कारण काय होतंय की बघा, एक घर मी तुम्हाला असं सांगतो की एका घरातला मुलगा हा जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा त्याचं पूर्ण घर सैरभैर होतं. आता असाच एक मुलगा ज्याच्या घरामध्ये त्याची आई कॅन्सरने ग्रस्त होती आणि वडील प्रायव्हेट एका कंपनीत कामाला होते. ते त्या मुलाला वय काय होतं त्या मुलाचं? साधारण 12-13 वर्ष असं वय होतं. त्याची आई हॉस्पिटलला असल्यामुळे आता आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये कॅन्सर हॉस्पिटल आहे आणि त्यांना मुंबईला यायचं होतं इलाज करण्यासाठी. परंतु काही पैशाची आर्थिक गडबडीमुळे ते काही येऊ शकले नाही. हा एमपीतला मुलगा होता आणि ते रोज मुलाला एक 10-20 रुपये खर्चायला द्यायचे की आईला काही लागलं तर औषधं वगैरे आणायला. तर मुलगा लहान असल्यामुळे आणि मुलाला कोणी सांगितलेलं, इकडून तिकडून ऐकलं की सरकारी हॉस्पिटलमध्ये 1ही रुपया खर्च न करता इलाज होतो. आणि त्यामुळे त्याच्याजवळ ते वडील जे पैसे देत होते ते जमा झाले. आणि काही मित्रांना त्यांनी असं विचारलं की मुंबईमध्ये आईला इलाज करण्यासाठी जायचंय, कॅन्सरला मोठं हॉस्पिटल आहे मुंबईमध्ये, तर का आपण मुंबई बघून यावं का, असं म्हणून तो मुलगा तिथून बाहेर पडला. वडिलांना सांगितलं नाही आणि कोणाच्या तरी संगतीने तो मुंबईत आला. त्याला भेटायचं, त्याला बघायचं होतं कॅन्सर हॉस्पिटल. तो आईच्या याच्यासाठी खरं तर आला होता. त्या मुलाची अपेक्षा बघा किती मोठी होती, परंतु मुंबई आहे. आणि त्यामुळे तो आला आणि मुंबईच्या त्या सगळ्या या ज्या यंत्रणे त्या रंगरंगोटीमध्ये अडकला आणि ना त्याला कॅन्सर हॉस्पिटल भेटलं. त्याच्या जवळचे पैसे होते ते सगळे संपले आणि तो त्या सगळ्या गर्दीमध्ये मुंबईच्या मायानगरीत तो इतका फसला की तो स्वतः स्टेशनवर राहू लागला, भीक मागू लागला. तर शेवटी पोटाची भूक काय थांबणार नाही ना. तर त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये तो अडकला. आणि आपल्याकडे अशी एक यंत्रणा आहे स्टेशनवरची की कोणताही मुलगा आपल्या बरोबरीच्या वयाच्या मुलाला शोधतो, त्याचा मित्र बनतो आणि मग त्यांच्या ग्रुपमध्ये तो सामील होतो. तर अशा सगळ्या याच्यामध्ये तोही होता, तोही अडकला. 1-2 महिन्यानंतर आमचं सहज तो स्टेशनवर आला, आमचं लक्ष गेलं, आम्ही त्याला ताब्यात घेतलं, त्याला माहिती घेतली. तो आमच्या शिबिरामध्ये राहिला. सुरुवातीला मुलं खरं बोलत नाहीत, खोटं बोलतात, ऍड्रेस देत नाहीत, सगळ्या गोष्टी सांगत नाहीत. मग हळूहळू विश्वास तयार झाल्यानंतर ते एक गोष्ट सांगतात. त्याच्यात 1.5-2 महिना जातो आणि म्हणून ते शिबिर 2-2.5 महिने चालतं. आणि मग हे सगळं केल्यानंतर अगोदर सांगितल्याप्रमाणे त्याचा कार्यक्रम आम्ही घ्यायचं ठरवलं. मग त्याच्या घरी पत्र पाठवलं. मग पत्र पाठवल्यानंतर त्याच्या वडिलांना आम्ही ह्या मुलाने सांगितल्याप्रमाणे एक नंबर होता त्याच्यावर फोन केला. मग पालकांना खूप बरं वाटलं, ते रडायला लागले वगैरे. आणि नंतर त्यांनी फोन कट केला. तर आम्ही त्यांना म्हटलं की बा तुम्ही मुलाला न्यायला आलं पाहिजे वगैरे. तर ते ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी ते येऊ शकले नाही. आम्हाला त्यांनी काही कळवलं पण नाही. आम्हाला वाटलं असे
काय झालं. हम्म. मग आम्ही सारखं त्याला फोन कदाचित त्यांना मूल नको आहे का असं पण एक- वगैरे वगैरे होऊ शकतं. खरं तर ना आई वडिलांना मूल नको हे असा विषय नसतोच आहे. नसतो. बरं, पण ते पण. समाजामध्ये त्याचं एक अशी एक वेगळी तयार झालेली इमेज आहे की आई वडीलच मुलांना बाहेर पाठवतात वगैरे. तो एक ग्रुप आहे पण तो वेगळा आहे आणि तो खूप छोटा ग्रुप आहे, परंतु त्याचा अवेअरनेस मोठा आहे. हा. असं आहे ते. तर त्यामुळे त्या पालकांशी आम्ही दुसऱ्या 2 दिवसांनी फोन केला तर ते आले. हम्म. आल्यानंतर त्यांनी मुलाला बघितलं आणि ते अक्षरशः भोवळे येऊन पडले, चक्कर येऊन पडले. आणि मग आम्ही त्यांची विचारपूस केली. तेव्हा मी तुम्हाला खरं सांगू का, हे काम करण्याचा जो आनंद आहे हम्म. तो त्यांच्या एका शब्दात होता. तो असा होता की सर, तुम्ही ज्या दिवशी मला फोन केला त्याच दिवशी मी सुसाईड करायला चाललो होतो. माय गॉड. हा, पण तुमच्या फोनमुळे मी आज जिवंत आहे आणि तुमच्या समोर आहे. तर आम्ही म्हटलं काय झालं असं. तर ते म्हणाले, बघा माझ्या बायकोला कॅन्सर होता, तो कॅन्सरमध्ये गेली. मुलगा होता, तो मुलगा कुठे काय मला माहित नाही, तो निघून गेला. आता मला असं वाटलं मी जगायचं कोणासाठी, कारण जगण्याला काहीतरी धागा असतो ना. आणि मग तुमचा फोन आला त्या दिवशी मला असं वाटलं की मला जगायला पाहिजे माझ्या मुलाचं. आणि म्हणून मी मुलाला बघितल्यावरती मला राहवलं नाही आणि म्हणजे मी व्यक्त करू शकत नाही या सगळ्या गोष्टी. आणि मग आम्हाला असं वाटलं की अरे त्या एका फोनमुळं आपण एकाचं लाईफ वाचवू शकलो, जीवन बदलू शकतो. तर हे जे आहे ना, हे ज्याला आपण म्हणून की ज्याचं जळतं त्यालाच कळतं. नाही, फार फार महान कार्य आहे तर खरंच म्हणजे. त्यामुळे ज्याचं मोल घराबाहेर पडतं त्यालाच त्या वेदना समजू शकतात. म्हणजे आपण अनेक मुलं रस्त्यावरती बघतो, पण अनेक जण त्यांच्याकडे बघून न बघितल्यासारखं करतात. की ज्याला मूल होत नाही तो काय काय करत नाही, तो अगदी एज्युकेटेड असला तरी तो देव धर्म अनेक गोष्टी करतो. ज्याच्याकडे मुलं आहे त्यांना ते सांभाळण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतात. अशा अनेक गोष्टी आहेत. ज्यांना मूल आहे ते सांभाळू शकत नाहीत, ज्यांना मूल नाही ते दत्तक घेत आहेत, आणि ज्यांनी कदाचित कधी कधी एक गैरसमज होतो पालकांच्यात आणि याच्यात, आणि मूल निघून जातं आणि मुंबईत येतं. आणि मुंबई ही एक विचित्र इमेज आहे सगळीकडे. इथं कोणाला लिटिल चॅम्प वाईफ बनायसाठी आकर्षण आहे, मुंबई हे एक आकर्षण आकर्षण आहे, आहे. कोणाला हिरो बनायचं आहे, कोणाला काय बनायचं आहे, असा विचित्र आहे. तर विजयजी, तुमच्या कार्याबद्दल, तुमच्या संस्थेबद्दल आपल्या ऐकणाऱ्यांना थोडीशी माहिती द्या. एखादं संकेतस्थळ किंवा वेबसाईट असेल, किंवा ट्विटरवर त्यांना तुम्हाला किंवा फेसबुकवर कसं कॉन्टॅक्ट करता येईल, किंवा कुणाला तुमच्या या कार्यामध्ये सामील व्हायचं असेल तर आर्थिक मदत किंवा ॲज अ पार्टिसिपेशन, ॲज अ व्हॉलेंटियर म्हणून ते कसं जॉईन करता येईल त्याची पण कल्पना द्या. अर्थातच युट्यूबचे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ही सगळी माहिती देणारच आहे, पण विजयजींकडनं पण ऐकूया कसं त्यांना कॉन्टॅक्ट करता येईल. समतोल आता 5 जिल्ह्यामध्ये 10 रेल्वे स्टेशनवर काम करते महाराष्ट्रातल्या. म्हणजे त्याच्यामध्ये मुंबई आहे, मुंबई उपनगर आहे, ठाणे आहे, पुणे आहे, जळगाव आहे, भुसावळ आहे, नागपूर आहे. ह्या सगळ्या ठिकाणी समतोलचं काम सुरू आहे. हे सगळं करताना दर महिना आपल्याकडे 200-250 मुलं येतात. त्यामुळे आतापर्यंत आपण 40,000पेक्षा जास्त मुलं घरी सोडवली आहेत. महान. आणि जबरदस्त. यातलं सगळं मूल हे आपली मुलं आहे. समाजातलं प्रत्येक मूल हे आपलं मूल आहे. खरं तर मूल हे राष्ट्रीय संपत्ती आहे. तिचं संगोपन योग्य पद्धतीने केलं पाहिजे तर देश सक्षम होईल असं आम्ही नेहमी म्हणतो. यासाठी चाइल्ड फ्रेंडली समाज तयार झाला पाहिजे, एक बालप्रेमी समाज तयार झाला, आणि म्हणून लोकांनी त्या कामाशी जोडलं पाहिजे. कारण देश मूल सक्षम तर देश सक्षम ना. एकदम है सही. ना? याच्यावर मला अजून एक थोडंसं ऍड करायला आवडेल की समाजातले खरे हिरो जे आहेत ना, हे आहेत. फ्रँकली स्पीकिंग, हे फिल्म स्टार, सेलिब्रिटीज, क्रिकेटर्स यांचं पण महत्व आहे ते त्यांच्या एका दृष्टीनं, पण ते हिरो नाही आहेत, ते एंटरटेनर्स आहेत, ते क्रिकेटर्स आहेत. हिरो इथं आहेत, हे काम करतात समाजासाठी. आणि हे आपण याचं भान ठेवलं पाहिजे आणि त्या संदर्भात आपण विचार केला पाहिजे. इव्हन माध्यमांनी विचार केला पाहिजे, कॉमन मॅनने विचार केला पाहिजे, सगळ्यांनीच विचार केला पाहिजे. तर फेसबुकवर, ट्विटरवर कसं आपण तुम्हाला कॉन्टॅक्ट करू? नाही, समतोल फाउंडेशन
आता सोशल मीडियाच्या दृष्टीने समतोल फाउंडेशन SAMATOL फाउंडेशन हा ॲप आहे आपला. अच्छा. त्यामध्ये सुद्धा आपण प्ले स्टोअरवर जाऊन तो ॲप लोड करू शकता. फेसबुकमध्ये समतोल फाउंडेशन फेसबुक आहे. बर. त्याच्यानंतर समतोल फाउंडेशन यूट्यूबवरती चॅनल आहे. त्यानंतर फाउंडेशन समतोल @gmail.com हा आमचा मेल आय डी आहे. आणि वेबसाईट सुद्धा आहे www.samtol.org ही आमची वेबसाईट आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा मुलांसंदर्भातला कुठलाही विषय तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला तर समतोल फाउंडेशनचं नाव नक्की तुम्हाला समोर दिसेल. त्यामुळे मुलांसंदर्भात काम करताना ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या आपल्या घरामध्ये मोठ्या माणसांना त्या माहीत असल्याच पाहिजे. मग ते बालकांचे कायदे असू द्या, बालकांचे हक्क असू द्या, बालकांचे अधिकार असू द्या, बालकांच्या संदर्भात जिल्ह्यात असणाऱ्या यंत्रणा असू द्या, या जोपर्यंत आपल्याला माहिती नाही तोपर्यंत आपण बालकांना सुदृढ बालक, सक्षम बालक असं आपण प्रशिक्षण देत नाहीये, शिक्षण देत नाहीये. तर आम्ही यासाठी वारंवार देशाचे जे डिपार्टमेंट आहे त्यांना आम्ही जनजागृती करत असतो. आणि समाजामध्ये महत्त्वाचं म्हणजे समाजामध्ये प्रत्येक नागरिकाने याकडे अगदी जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे आणि आपलं मूल सुरक्षित कसं राहील त्याची काळजी आणि संरक्षण त्याला कसं देता येईल याकडे त्यांनी बघितलंच पाहिजे. तरच आपल्या देशातली ही जी बालकांची समस्या कमी होईल आणि त्याचा समतोल होईल असं मला वाटतं. जबरदस्त, मजा आली. Yes. फारच युनिक काम आहे आणि आपण म्हणजे याच्यावर बोलत राहू शकतो अनेक वेळ, पण वेळेअभावी आपण याला विराम देऊया आणि आपण अर्थातच पुन्हा भेटूया. मित्रांनो, विजयजींचं हे थोडंसं काम आपण पाहिलं, त्यांची इतर कामं पण मी पाहिलेली आहेत स्वतः. त्यांचं अन्नदान म्हणू शकतो आपण, अन्नछत्र आहे. अन्नछत्र आहे. आणि ठाण्यामध्ये गरीब लोकांना, ज्यांचं घर नाही, ज्यांचं इन्कम नाही आहे, अशा लोकांना मोफत जेवण दिलं जातं यांच्या संस्थेतर्फे. अर्थात यांच्याबरोबर मला त्यामध्ये सहभागी व्हायचा पण एकदा चान्स मिळालाय. तर आम्ही पुन्हा भेटूया, विजयजींचे पुन्हा गप्पा मारूया आणि अनेक विषयावर आपण चर्चा करूया. पण सध्या आपण हे पॉडकास्ट इथंच थांबूया. आणि अर्थातच जसं विजयजींचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्याचे डिटेल्स मी या व्हिडिओच्या खाली देईन. जरूर सहभागी व्हा, व्हॉलंटिअर बना. आणि हे परमात्माचं काम आहे. परमात्म्याचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या बरोबर राहील जर आपण या सेवेमध्ये सहभागी व्हाल. थँक्यू.